श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चंपाषष्ठीला तळी कशी भरावी, त्याचबरोबर त्याची संपूर्ण विधी काय आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो. ज्या दिवशी या उत्सवाची सांगता होते त्या षष्टी तिथीलाच चंपाषष्ठी असं म्हटलं जातं. तर यंदा चंपाषष्ठी ही 7 डिसेंबर वार शनिवार या दिवशी आहे. हिलाच स्कंदषष्ठी असं देखील म्हटलं जातं. तर या दिवशी आवर्जून श्री खंडेरायांची तळी भरली जाते. तर ही तळी कशी भरावी? मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं आराध्य कुलदैवत आहे. त्यामुळे घरोघरी या चंपाषष्ठीच्या निमित्तानं आपल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते. तळी भरण्यासाठी लागणारं साहित्य काय आहे, तळी कशी भरावी ते या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. चंपाषष्ठीला मार्तंड भैरव मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते आणि चंपाषष्ठीला तळी भरणे हा प्रत्येक कुटुंबातील कुळाचा कुळाचार आहे. त्यामुळे चंपाषष्ठीला बहुतांश घरामध्ये घरोघरी तळी भरतात. तर तळीसाठी बघा प्रत्येक भागात थोडीफार पद्धत ही वेगवेगळी आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीने तळी भरली जाते त्या पद्धतीने तुम्ही तळी भरू शकता. आता आमच्याकडे बघा कुळातील खंडोबा हा देवाचा टाक जो आहे तो घेतला जातो. चांदीचा जो आपल्या देवघरात टाक असतो तो घेतला जातो. त्यानंतर तांब्याचं ताम्हण, एक तांब्याचं ताम्हण घेतलं जातं. त्यामध्ये आपल्या खंडोबाचा टाक ठेवला जातो. त्यावर भंडारा म्हणजेच हळद टाकली जाते. त्यानंतर सुकी खोबऱ्याची वाटी जी आहे ती घेतली जाते. त्यामध्ये भंडारा भरला जातो. ते ताम्हणात ठेवलं जातं. आणि त्यानंतर 5 मुलं किंवा 5 पुरुष जे आहे ते आसनावर बसून ती तळी डोक्यात टोपी घालून तळी भरत असतात. काही भागात बघा कलश पाण्याने भरून घेतला जातो. त्यात 5 विड्याची पानं टाकून त्यावर खोबरं आणि वाटी ठेवली जाते. ती ताम्हणात हा कलश ठेवला जातो. विड्याची पानं, सुपारी, देवाचा टाक ठेवला जातो आणि भंडारा ठेवला जातो. अशा पद्धतीने देखील तळी भरली जाते. तुमच्याकडे जी काही पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही तळी भरायची आहे. कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसणं खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर तळी भरण्यासाठी 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावं. समोर ठेवलेले ताम्हण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट असा गजर करत 3 वेळा खाली वर करावं. त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने, शक्यतो कुटुंब प्रमुखाने, डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवली जाते आणि त्यावर ताम्हण ठेवलं जातं. काही भागात बघा घोंगडी देखील ठेवली जाते. त्या घोंगडीवर ताम्हण ठेवलं जातं. आमच्याकडे घोंगडीची पद्धत आहे. तुमच्याकडे डोक्यातली टोपी ठेवली जात असेल तर तुम्ही त्या पद्धतीने देखील करू शकता. तर बघा त्यानंतर घोंगडीवर ते ताम्हण ठेवलं जातं. देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी हा भंडारा लावला जातो आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर बघा ताम्हण खाली ठेवून खोबऱ्याची वाटी ही तोडून प्रत्येकाला प्रसाद दिला जातो. खोबरं आणि भंडारा हा या दिवशी प्रसाद असतो. तो प्रसाद तळी भरल्यानंतर तो सर्व कुटुंबातील व्यक्तींना हा दिला जातो. त्यानंतर जो भंडारा आहे तो 4 दिशेला टाकला जातो. आणि बघा त्यानंतर पुन्हा शेवटी तळीचे जे ताम्हण आहे ते सर्वांनी आपल्या मस्तकाला देखील लावलं जातं. ताम्हण वर खाली करताना सदानंदाचा येळकोट येळकोट केला जातो. जय मल्हार असा जय जयकार करावा. चंपाषष्ठीच्या दिवशी आवर्जून बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत किंवा वांग्याची सुकी भाजी
त्यावर पाथीचा कांदा जो आहे तो आवर्जून चंपाषष्ठीच्या दिवशी हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. यामुळं खंडेरावांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर राहणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.